बागलाण तालुक्यातील पारनेर येथील प्रगतशील शेतकरी देवीदास गोविंदा देवरे वर्ष 47 यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला। डाळिंब बागेसाठी विहिरीवर विद्युत मोटार सुरू करत असताना अचानक तोल जाऊन ते विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। जायखेडा पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। देवीदास देवरे हे आपल्या पळाशी शिवारातील शेतात डाळिंब बागेसाठी पाणी देण्याच्या उद्देशाने सकाळी विहिरीवर गेले होते। विद्युत पंप सुरू केले असता पाणी वर न आल्यामुळे त्यांनी विहिरीच्या पाण्यात ठेवलेल्या पाईपाशी जोडलेला फुटबॉल व त्याला लावलेला तार खेचण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी अचानक त्यांचा तोल जाऊन थेट विहिरीत कोसळले। बराच वेळ होऊनही श्री देवरे घरी न परतल्यामुळे त्यांची पत्नी नीता देवरे यांनी विहिरीकडे जाऊन पाहणी केली असता पती विहिरीत पडलेले दिसून आले। त्यांनी आरडाओरड केली असता शेजारील शेतकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली। ग्रामस्थांच्या मदतीने दोरखंडाच्या सहाय्याने देवीदास देवरे यांना विहिरी बाहेर काढण्यात आलं। यानंतर त्यांना तातडीने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले। पोलीस पाटील महेश देवरे यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। कैलासवासी देवरे यांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर पारनेर इथं सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली व 1 मुलगा असा परिवार असून देवीदास देवरे हे आपल्या कष्टातून शेती फुलवत होते। त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला।